नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय, तो सुद्धा भरलेला. तर यासाठी इथे मी हे 2 बांगडे घेतलेले आहेत. हे बघा, इथे एक मी साफ केलेला आहे. आता तुम्हाला मी एक साफ कसा करायचा तो दाखवते. तर पहिलं आपण याची जी खवलं असतात ना ती आपल्याला काढून घ्यायची आहेत. खवलं काही वेळेला असतात, काही नसतात सुद्धा. हे आपल्याला असे काढून घ्यायचे. त्यानंतर जो हा याचा जो काटा असतो तो पहिला आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला भरून करायचं आहे त्यासाठी, आणि आपण असं हे गालफट असतात ही आपल्याला पहिली कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूर्ण काढलात तरी चालणार आहे. हे असं काढून घ्यायचं. त्याच्यानंतर हे सुद्धा आपल्याला पूर्ण असं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून अशी सुरी मारायची, अशी असं आपल्याला पोट त्याचं आहे तसं फाडून घ्यायचं आहे. असं फाडल्यानंतर याच्यामध्ये जी घाण वगैरे असेल ते आपल्या सर्व काढून टाकायचे. हे बघ, हे आपलं व्यवस्थित असं काढून झालेलं आहे. आता आपल्याला याला अशा कट मारायचे, जेणेकरून आपण जो काही मसाला लावणार आहे तो याच्या आतमध्ये व्यवस्थित असा जाईल. हे आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आता हे मी स्वच्छ धुवून घेते. आपण बांगडं भरण्यासाठी वाटण करणार आहोत. त्यासाठी मी ते 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर लसूण पाकळी, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर. हे आता आपण बारीक असं वाटण करून घेणार आहोत. हे बघा, इथे आपण हे व्यवस्थित असं वाटून केलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे इतकं सुकं खोबरं. हे बघा, आणि आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता हे आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर हे बघा, इथे आपलं हे वाटण रेडी आहे. आता आपण काय करणार आहोत, याला पहिला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट, हे आपण पहिलं सोडून घेऊया व्यवस्थित असं. हे आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपण मीठ वगैरे व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लावणार आहोत चिंचेचा कोळ. मी ते जाड चिंचेचा कोळ करून घेतला आहे, तो आपण याला असं लावून द्यायचं आहे. तर या मच्छीला ना आंबट वगैरे भरपूर लागतो, मग ती मच्छी
खूप छान लागते. हे बघा, हे सर्व आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी अशी कट मारलेली आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं भरता येईल. हे बघा, हे आता आपण इथे लावून झालेलं आहे. आज आपण काही म्हणजे रवा किंवा तांदळाचं पीठ वगैरे नाही वापरणार आहोत, पण डायरेक्ट हे फ्राय करणार आहोत. इथे मी आपला घरगुती मसाला 1 चमचा घेतला आहे, थोडंसं हिंग, अर्धा चमचे ते गरम मसाला, हळद आणि थोडंसं अगदी मीठ घेतलेलं आहे, कारण की मीठ आपण ह्याला पण लावलेलं आहे बागड्याला आणि आपण वाटणासुद्धा टाकलेलं आहे. आता हे आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि हे आपल्याला बागड्याला व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा आहे. हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा. असं व्यवस्थित असं आपण इथे लावून घेतलेलं आहे. असंच आपण आता याला पण लावून घेणार आहोत. अशा प्रकारे बागडा तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागतो. हे बघ, हे आता आपलं लावून झालेलं आहे. हे बघ, हे आपला इथं मसाला पूर्ण सर्व लावून झालेला आहे. आता आपण ते भरून घेणार आहोत, जे आपण मगाशी वाटण बनवलं आहे ते. बघा, टाकायचं. हे बघा, हे आता आपण व्यवस्थित असं याच्यात भरून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण आतमध्ये दाबायचं आहे. आपण कट मारला आहे ना, आतपर्यंत पूर्ण गेला पाहिजे. मग तो असा आपल्याला पॅक करायचा आहे. अशा प्रकारे आपण दुसराही तो भरून घेणार आहोत. तर इथे मी तेल गरम करत ठेवलं आहे, त्यात आपण टाकणार लसूण. हे आपण इथे भरलेले बावडे घेतलेले आहेत. इथे मी टूथपिक लावलेले आहे, जेणेकरून त्यातलं वाटण जे आपण टाकलं आहे ते बाहेर नको यायला यासाठी. आता आपण याच्यामध्ये आपले हे बावडे असे ठेवणार आहोत. हे आपण छान असे फ्राय करून घेणार आहोत. तेव्हा इथे मी 5 मिनिटं बारीक गॅसवर हे फ्राय करून घेतले आहेत. आता आपण हे पलटी मारणार आहोत. हे बघा, छान असं आपलं फ्राय झालेलं आहे. हा सुद्धा आपला व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे. आता पुन्हा आपण स्लो गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं 5 मिनिट. ते बघा, आपले इथे 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपली ही बाजूसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे. हे बघा, आता आपण हे काढून घेणार आहोत. तर इथे आपला चमचमीत असा भरलेला बागडा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, खूप छान दिसतोय आणि हा खूप टेस्टीसुद्धा लागतो. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.